घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात तोपर्यंत घर शाबूत राहते, पण जेव्हा सगळेच स्वतःला मोठं समजू लागतात तेव्हा मात्र घर काबूत राहत नाही. जर तुमचा कर्मावर विश्वास असेल आणि देवावर श्रद्धा असेल तर काळ कितीही वाईट आला तरी तुम्हाला मार्ग नक्कीच सापडेल. बिनामुहूर्त जन्माला येऊन आयुष्यभर शुभमुहूर्त शोधण्यात फसलेला माणूस एक दिवस बिनामुहूर्ताच या जगाचा निरोप घेतो. माळी दररोज रोपांना पाणी देतो, पण फळं फुले फक्त त्या ऋतूप्रमाणेच येतात. म्हणूनच आयुष्यात संयम हा ठेवलाच पाहिजे. प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावर होणारच आहे. वाईट परिस्थिती आणि कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो. त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते. माणसाने जास्त उड्या मारू नये. श्रीरामांना रात्री राज्य भेटणार होते, पण सकाळी वनवास भेटला. ते तर देव होते, आपण माणसं आहोत. गवत उगवण्यास एक पावसाची सर खूप होते, पण वटवृक्ष उगवण्यासाठी खूप उशीर लागतो. गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून जाते, परंतु वड उशिरा उगवतो आणि हजारो वर्षे जगतो. तसेच चांगले विचार आणि चांगली माणसे समजण्यासाठी खूप उशीर लागतो, पण एकदा समजले की आयुष्यभर विसरत नाही. अनुभवाने एक गोष्ट शिकवली, कोणी कोणाचं नसतं, सगळे स्वार्थासाठी जवळ येतात. चुकीच्या रस्त्यावर खूप लांब प्रवास केलात तर घाबरू नका, कारण शेवटी एखादं वळण येतोच परत योग्य रस्ता वर जाण्यासाठी. पावसाचे थेंब भलेही छोटे असोत, परंतु त्याचं निरंतर बरसणे मोठमोठ्या नद्यांना पूर आणते. अशाच प्रकारे आपले छोटे छोटे परंतु निरंतर प्रयत्न पण जीवनात मोठे परिवर्तन आणू शकतात. शब्द कितीही काळजीपूर्वक वापरले तरी ऐकणारा आणि आपल्या सोयीप्रमाणे त्याचा अर्थ लावत असतो. मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम, या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही. चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, परंतु नळाला पाहून चिखलात जाऊ नये. तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा, परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जाऊ नये. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा, कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय. पूल आणि भिंत दोन्ही बनवायला एकसारखाच साहित्य लागतं, पण पूल लोकांना जोडायचं काम करतो आणि भिंत वेगळे करायचं काम करते. नाती तयार होतात हेच खूप आहे, सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे. दरवेळी प्रत्येकाची सोबत होईल
असं नाही. एकमेकांची आठवण काढत आहोत हेच खूप आहे. प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही. कधी ना कधी ते पळणाऱ्याला गाठतातच. पळवाटा मुक्कामाला पोहोचत नाहीत. मुक्कामाला पोहोचतात ते सरळ रस्तेच. आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो तर ती भावना जितकी दुर्दैवी आणि दुःखदायक असते त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं ही भावना जास्त भयंकर असते. प्रयत्न करत राहा. बापाचे 500 एका मिनिटात खर्च करणारा तो आज स्वतःचे 5 रुपये खर्च करताना 10 वेळा विचार करतोय. श्री स्वामी समर्थ.